वाटे जीवा वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेने गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाची आनंदी आवडीने लाज भय शंका दुराविला मान लाज भय शंका दुराविला मान नकळे साधन या परते गायनाची उडे आपुलिया छंदे मनाची आनंदे आवडीने तुका म्हणे आता आपुल्या सायासे तुका म्हणे आता आपुल्या सायासे आम्हा जगदिशे सांभाळावे गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाची आनंदे आवडीने विठ्ठल 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 समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगननीत पाणी मंडनम मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरम कंज नेत्रं सदय धवलहासं विठलं चिन्तयामि महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य चिष्टं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे दुसरे चरणसंधान ज्या त्यांच्या कृपादाने गदेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण त्याची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता काय माझी वाणी मानेल संतांशी रंजव चित्ताशी आपुलिया मस्तक हे पायावरी यावार करी संतांच्या श्री गुरुचरण सरोज रजनी जमण मुकुल सुधारी बर्णव रघुवर विमल जसो जो दायक फलचारी बुद्धिहीन तनु जानकी सिमरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहो मोहे हरयो क्लेश विकार विठला विठला घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बलाची देवा दीन दुर्बलाची
संगती सुख वाटे जीवा, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, अनेकमे देवा काही नेने, गायनाचे उडे आपुल्या छंदे मनाची आनंदी आवडीने. प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी साधुसंतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यपावन कवठा या नगरीमध्ये अनादी कालापासून जाज्वल्य देवस्थानांच्या भगवान नरसिंहांच्या दरबारामध्ये चरण सान्निध्यामध्ये अनादी कालापासून चालत आलेली परंपरा, यामध्ये भगवान भोलेनाथांच्या शिवकथेचं आयोजन आहे. माझे परमस्नेही परम आदरणीय, वयाने लहान आहेत पण अधिकारानं जरा जागा मोठी घेतलेली आहे. आमच्या दादांच्या मुखारविंदातून ही शिवकथा चालू आहे आणि त्यांच्याच माध्यमातून आपल्या इथे हे सेवेचा योग आला आहे. उपस्थितांच्या गुणीजनांच्या उपस्थितीमध्ये भगवान सत्ताधीश परमात्मा ज्या पद्धतीनं बुद्धी देईल त्या पद्धतीनं अभंगाचं चिंतन करण्याचा मानस आहे. आपण गोड मानून घ्याल ही अंतकरणाच्या ठिकाणी अपेक्षा बाळगतोय. आणि या अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने उपस्थित गुणीजनांच्या यादीमध्ये उत्कृष्ट भजनाचार्य, मृदंगाचार्य, गायनाचार्य, माझ्यापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ गुणीजनांची उपस्थिती आहे. आता नावं घेऊन जर सुरुवात केलं तर आणखी थोडासा वेळ जाईल. ते काटा त्यानं झटके खालाय पण त्यानं सांगायला तुला झटका येण्याच्या अगोदर काम कर. ते काटे एका वेळेला ते झटके देत पुढे चालते, कारण आपल्याला शहरातला कार्यक्रम आहे, वेळेवर थोडंसं बघावं लागतं. आणि म्हणून गुणीजन गायनाचार्य मंडळी कोळगावकर मामा आहेत, शिरूरकरजी मामा आहेत, आमचे उमरेकर महाराज आहेत, आमचे वसुरकर बाबाजी आहेत आणि उत्कृष्ट अष्टपैलू व्यक्तिमत्व माझे परमस्नेही आदरणीय हरिभक्तीपरायण मृदंगाचार्य आता काम करत असलेले बाळू महाराज घोंगराळेकर आणि सध्या राखीव म्हणून एक जागा असले माझे परमस्नेही आदरणीय दामोदरजी महाराज रोहीकर यांची उपस्थिती आहे. उपस्थित माताबंधू भगिनी आणि या ठिकाणी माझ्यासाठी पूजनीय असलेले व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित आहे. मी साधं भोळं म्हणतोय पण भगवान परमात्म्याने त्यांच्या अंतकरणामध्ये मला वाटतं मी त्यांच्या मुखातून ऐकलेलं वाक्य आहे दादा, ऐकलेलं वाक्य आहे त्यांच्या मुखातून. इतरांच्या हृदयामध्ये काळीज वेगवेगळ्या तऱ्हेनं बसवलं पण साधूच्या अंतकरणात काळीज फक्त माईचंच बसवलंय. आणि असे माझे परमस्नेही माझ्यासाठी पूजनीय आणि आदराचं स्थान असले माझे परमस्नेही हरिभक्तीपरायण मंगनाळीजी मामा यांची उपस्थिती आहे. ज्येष्ठांच्या श्रेष्ठांच्या उपस्थितीमध्ये सुंदर नियोजनामध्ये ग्रामवासियांना नगरवासियांना जेवढे धन्यवाद द्यावेत तेवढे धन्यवाद. कारण जाज्वल्य जागृत देवस्थानांच्या दरबारामध्ये माझ्यासारख्या अल्पबुद्धीच्या माणसाला सेवा करण्याचं लगा लावूनच आलेली सेवा, दादांच्या करवी आलेली सेवा आहे. हरिभक्तीपरायण ज्यांच्या मुखारवादातून आपण शिवकथा ऐकताय माझे परमस्नेह हरिभक्तपरायण भागवताचार्य कथाकार बालाजी महाराज गोडेवार यांची उपस्थिती आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये सेवा करण्याचा योग आहे, महत्भाग्य समजतोय. पुनश्च एकदा सर्वांच्या चरणारविंदी नतमस्तक होतोय. सुंदर साऊंड सिस्टीम आयोजन नियोजन संयोजकाचे आयोजकांचे मनापासून आभार व्यक्त करतोय आणि अभंगाच्या चिंतनाकडे वळतोय. विठाला 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 जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या माध्यमातून प्रतिपादित चिंतनेविषयी काय म्हणतात ऐका जरा, इकडे लक्ष द्या. अभंगाचा शब्दशः भाव आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करतोय. विद्वजन मंडळी माझ्यापेक्षा बुद्धिमान अभ्यासू चिंतनीय माणसं आहेत पण प्रयत्न करतोय. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून भगवान परमात्म्याशी बोलतायत, भगवान देवाशी बोलतात, प्रत्यक्ष संवाद साधतायत आणि देवाला बोलताना म्हणतायत भगवान या पृथ्वी तलावरती बऱ्याच जणांचा संगतीचा योग आला, खूप जणांच्या संगतीचा अनुभव आला, पण ज्यांच्या ज्यांच्या संगतीमध्ये जावं त्यांच्या प्रत्येकाच्या संगतीचा अनुभव जीवनात वेगळा येत गेला. माझं वाक्य नीट ऐका. जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्म्याशी बोलतायत आणि देवाला सांगतायत देवा भगवान या पृथ्वी तलावरती अनेकांच्या संगतीत जाण्याचा योग आला पण प्रत्येकाच्या संगतीचा आगळा वेगळा अनुभव आला. पण पृथ्वी तलावर एक व्यक्तिमत्व असं आहे, एक व्यक्तिमत्व केवळ त्यांच्या संगतीत गेल्यावर सुख मिळालं एवढं मी मला फक्त, बाकी काही मी जाणत नाही. विठाला 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 केवळ त्यांच्या सहवासात संगतीमध्ये गेल्यानंतर सुख वाटलं, बाकी ज्यांच्या संगतीच्या अनुभवाचा वेगवेगळा अनुभव आहे.
मग ते कोण आहेत? तुकोबारायांनी पहिल्या चरणामध्ये सांगावं, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. एक वैष्णव नावाचं व्यक्तिमत्व या पृथ्वीतला बरं आहे, केवळ त्यांच्या संगतीमध्ये सुख अनुभवायला मिळालं. बाकीच्यांच्या संगतीचा अनुभव वेगवेगळा आहे. मग जगद्गुरु तुकोबाराला कधीच देवाने विचारलं असावं, त्यांच्याच संगतीमध्ये तुम्हाला सुख मिळालं हे कशावरून? त्या वैष्णवाच्या संगतीत सुख मिळालं हे कशावरून? त्यावेळेला जगद्गुरु तुकोबांनी अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये उत्तर दिले, भगवान मी गातोय, मी नाचतो, मी उड्या मारतो, याही पेक्षा सुखाचं प्रतीक मनाच्या ठिकाणी आनंद निर्माण झाला. मनाच्या ठिकाणी आनंद निर्माण झाला, हे सुखाच्या संगतीच्या सुखाचा परिणाम आहे, हे प्रतीक आहे. आणि म्हणून तुकोबारायांनी म्हणावं अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये, गाये नाचे उडे आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने. महाराज त्यांच्या संगतीमध्ये एवढंच तुम्हाला मिळालं का? एवढंच तुम्हाला मिळालं नाही भगवान. त्यांच्या संगतीत नुसतं सुख मिळालं नाही, तर जीवनात सुखाला प्रतिबंध करणाऱ्या, माझं वाक्य नीट आहे का, सुखाला प्रतिबंध करणाऱ्या आणि दुःखाला कारणीभूत असलेल्या जीवनातल्या 4 गोष्टी आहेत. आणि त्या 4 गोष्टी जीवनातून जोपर्यंत दुरावल्या जात नाहीत तोपर्यंत सुखाची अनुभूती प्राप्त होत नाही. मग त्या 4 गोष्टी कोणत्या आहेत? लाज, भय, शंका आणि मान. ह्या 4 गोष्टी आमच्या जीवनातल्या दुरावल्या, म्हणून आम्हाला सुखाला प्रतिबंध करणाऱ्या गोष्टी आमच्यापासून दूर गेल्या, म्हणून आम्हाला त्या सुखाचा अनुभव त्यांच्या संगतीत मिळाला. बाकी काही मी जाणत नाही आणि मला साधनाची काही जाणीव नाही. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबारांनी अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगावं, लाज भय शंका दुराविला मान नकळे साधन या परते. आणि अगदी शेवटी जगद्गुरु तुकोबारांनी सांगावं भगवान परमात्म्याला, भगवान आता या वैष्णवांच्या संगतीमध्ये, या सुखामध्ये, या सुखाच्या अनुभूतीमध्ये आम्ही आनंदामध्ये नाचतो, उड्या मारतो, गातो, आनंदामध्ये बागडतो. आता मात्र एक तुझ्यावर जबाबदारी आहे. आणि इथं शब्द जरासा महत्वाचा आहे. फार मी अभ्यासू नाही पण बोलतोय. सहज देवाला जगाला सांभाळता येत नसावं का? इकडे वाक्याकडे लक्ष द्या. तुकाराम महाराजांनी देवाला म्हणावं, या अनुभूतीपर्यंत पोहोचलेले जगद्गुरु तुकोबाराय त्यांनी देवाला म्हणताना म्हणावं, सायासाना आमचा सांभाळ कर. कारण काय असेल? चिंतनामध्ये बघण्याचा प्रयत्न करू. जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्म्याला म्हणताय, तुका म्हणे आता आपुल्या सायाशे, आपुल्या सायाशे, देवाला सायास करायचे आणि आम्हाला सांभाळायचे. काय कारण असेल? सहज सांभाळता येऊ नये का? जगाचा मालक आहे तो, आणि त्याला विनंती करावी लागावी, आम्हाला सायासाने सांभाळावं, आम्हा जगदीशे सांभाळावे. आणि तू आमचा सांभाळ सायासाने केलास ना, आम्ही त्या सुखाची अनुभूती घेतो. गायनाचे उडे आपुले छंदे मनाची आनंदे आवडीने. विठाला 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 जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगाचा शब्दशः भाव आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला. माझ्या बुद्धीला झेपावेल असा भगवान परमात्म्याने संत कृपेने जे वधून घेतलं ते आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न आहे. जगद्गुरु तुकोबारायांच्या उर्वरित चिंतनाच्या वेळेमध्ये आपण एक चिंतन म्हणून, भावार्थ म्हणून नाही, तो भाव माझ्यानं होणार नाही. मी तेवढा विद्वान आणि अभ्यासू नाही की अभंगाचा भाव मी तुकोबारायांचा तुमच्यासमोर प्रगट करेल, पण चिंतन म्हणून तुमच्यासमोर देण्याचा प्रयत्न आहे. उर्वरित वेळेत चिंतन देण्याचा प्रयत्न आहे. ऐका जरा, जगद्गुरु तुकोबाराने त्यांच्याच संगतीच्या सुखाची अनुभूतीचं वर्णन जगाच्या मालकासमोर का करावं याच्यासाठी अगदी महत्त्वाचे काही मुद्दे देण्याचा प्रयत्न करत होता. टाळी वाजून भजन करा. विठाला 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 विठाला. माणसं टाळ्या वाजवायला कुचराई करतात काय? नाहीत ना. टाळ्या जरा बारीक वाजतात. कारण का? कधीही नेहमी लक्षात घेतलं बरं, माणूस मदड झालेलं परवडते पण कुचर राहू नये. मदड झालेलं कसं तरी कडाला निघल तरी निदान. अरे एवढ्या मंडपामध्ये जाज्वले देवस्थानांच्या दरबारात आलो तर आपण टाळी वाजून भजन करायला काय अडचण आहे काय? अजिबात. तुम्ही जोपर्यंत आनंदाने टाळी वाजून भजन करणार नाही तोपर्यंत कीर्तन होणार नाही. विठाला 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 विठाला.
धन्यवाद दादा, तुम्ही चांगली सवय लावली यायला. महाराजाचं ऐकत जावं हे सवय लावल्या चांगलं झालं. नाही तर लोक कोणी कुणाचं ऐकायला तयार नाही दादा, कोणी कुणाचं ऐकायला तयार नाही. सांगणारे जास्त झाले तर ऐकणारे कमी झालेत. बरं आहे तुम्ही 7 दिवसामध्ये चांगली सवय लावली, ऐकायलेत ना. बरं आहे, धन्यवाद, मनापासून आभार व्यक्त करतोय. अभंगाकडे लक्ष द्या. जगद्गुरु तुकोबा आहे त्या संगतीच्या सुखाची अनुभूती का मांडतायत. आता जर तुम्ही लक्षपूर्वक ऐकलात तर काहीतरी तुमच्या पदरात पडेल असं मला वाटतं. ऐका, जगद्गुरु तुकोबारांनी हे कारण सांगण्याच्या पाठीमागचे म्हणजे महत्वाचे 4 मुद्दे आहेत दादा. 4 मुद्दे या पृथ्वी तलावरच्या संगतीच्या बाबतीमध्ये मी 4 सूत्र आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करतोय. ऐका, पहिल्यांदा पहिलं सूत्र लक्षात घ्या. पहिलं सूत्र, या पृथ्वी तलावरती एक व्यक्तिमत्व असं आहे, इकडे लक्ष द्या. या पृथ्वी तलावरती एक व्यक्तिमत्व असं आहे, त्याच्या संगतीत तुम्ही कसेही जा, चांगुलपणाने जा, वाईटपणाने जा, कपटबुद्धीनं जा, सज्जन वृत्तीनं जा, वैरभावानं जा किंवा मित्रभावानं जा. एक पृथ्वी तलावरती वर्ग असा आहे, त्याच्या संगतीत गेल्यावर तुमच्या पदरात दुःखच टाकणारा एक वर्ग आहे. नंबर एक ऐका अगोदर. पहिलं सूत्र आहे, या पृथ्वी तलावरती एक व्यक्तिमत्व असं आहे, त्याच्या संगतीत कसंही जा, चांगुलपणानं जा ठीक आहे तरी दुःख पदरात पडणार, वाईटपणानं जा तरी तुमच्या पदरात दुःख पडणार, जा सज्जन वृत्तीनं जा तरी तुमच्या पदरात दुःख पडणार, वैरभावानं जा तरीही तुमच्या पदरात दुःख पडणार. एक व्यक्तिमत्व असं आहे, केवळ त्याच्या संगतीत गेल्यावर दुःखच तुमच्या पदरात पडतं. एक. नंबर 2, दुसरं सूत्र लक्षात ठेवा. आम्ही काही जणांच्या संगतीमध्ये सुखाच्या अपेक्षेनं गेलोत, काही जणांच्या संगतीमध्ये सुखाच्या अपेक्षेनं गेलोत, पण सुखाच्या अपेक्षेचा भंग झाला आणि पहिल्यानं जेवढं दुःख आमच्या पदरात टाकू नये त्याच्यापेक्षा 1000 पटीनं दुःख आमच्या पदरात टाकणारा दुसरा वर्ग आहे. पहिल्याकडून आम्हाला सुखाची अपेक्षा नव्हती, पण केवळ त्याचा धर्म असेल, त्याचा स्वभाव असेल केवळ दुःख देणे, केवळ तो दुःख देतो. नंबर 2, सुखाच्या अपेक्षेने ज्यांच्याकडे गेलोत त्यांनी मात्र अपेक्षा भंग केला आणि दुसरं आमच्या पदरात न टाकता त्यानंही आमच्या पदरात दुःख टाकलं, पण पहिल्यापेक्षा 1000 पटीनं जास्त. 2. नंबर 3 सूत्र आहे, पृथ्वी तलावरती तिसरा वर्ग असा आहे, त्याच्या संगतीत तुम्ही चांगुलपणानं जा, वाईटपणानं जा, ते तुम्हाला दुःखही देत नाही आणि सुखही देत नाही. विठाला 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 किती झाले? 3 झाले. बरोबर आहे ना? मोजताय ना तुम्ही दादा? तुम्ही इथे अलीकडे जा का जरा, इकडे इथे या इकडे. मला माणसाला बोलायची सवय आहे जरा. या इथे या काय होईना, बसा खाली. पाया पडल्या तरी बघतो तुमची. तसं काही नाही, म्हणजे भांडण करायचं नाही आपल्याला. बसा 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 बसा, तुमचं काम आहे मला. बसा. हा. विठाला 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 एकंदरीत आपण 3 वर्ग पाहिले. पुनश्च एकदा ऐका, मी रिव्हिजन करून वेळ आपला घेत नाही. 3 सूत्र आपण पाहिलेत. एक वर्ग असा आहे, त्याच्या संगतीत कसंही जा, केवळ दुःख टाकतो.
दुसरा आहे सुखाच्या अपेक्षेने जवळ गेलो पण दुःख टाकतो. तिसरा वर्ग असा आहे कसंही संगतीत जा, सुखही देत नाही आणि दुःखही देत नाही. चौथा वर्ग एक असा आहे, व्यक्तिमत्व एक असं चौथं आहे, त्याच्या संगतीत कपट बुद्धीनं, वैरभावानं, दुष्टबुद्धीनं जरी गेलात आणि सज्जन वृत्तीनं जरी गेलात तर केवळ तुमच्या पदरात सुख टाकणारा एक वर्ग आहे. एकंदरीत 4 प्रकार आहेत. आपण हे पृथ्वी तलावरती 4ही व्यक्तिमत्व नावानिशी प्रमाणाने कोण आहेत आम्हाला कळालं पाहिजे, याचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. जरा टाळी वाजून भजन करा. विठाला विठाला एक पहिलं सूत्र आपण सोडवण्याचा प्रयत्न करू. एक व्यक्तिमत्व पृथ्वी तलावर तर त्याच्या संगतीत कसंही गेलं तर दुःख पदरात टाकतं. त्याचं नाव काय, तू कोण आहे? अरे आम्ही चांगुलपणानं जवळ जावं, त्यांच्या पदरात त्यांना आमच्या पदरात दुःख टाकावं, आम्हाला वेदना द्याव्यात, आम्हाला त्रास द्यावं. त्यानं आमचा गुन्हा आहे का आम्ही चांगुलपणानं जवळ गेल्यात तरी दुःख द्यावं? आमची अपेक्षा काय? जगद्गुरु तुकोबा यांच्या अभंगाचा परामर्श घेत असताना मी पहिल्यांदा या सूत्राची सोडवणूक करतोय. तो कोण आहे? चांगुलपणाने जवळ गेल्यानंतर दुःख पदरात टाकतोय, चांगुलपणानं वैरभावानं गेलं तरी दुःख पदरात टाकतोय. याच्यासाठी प्रमाण आहे का? तो कोण आहे? विंचवाची नांगी तैसा दुर्जन सर्वांगी, तैसा दुर्जन सर्वांगी, तैसा दुर्जन सर्वांगी. विंचवाची नांगी तैसा दुर्जन सर्वांगी. दुर्जन नावाचं व्यक्तिमत्व, त्याच्या संगतीत तुम्ही चांगुलपणानं जा किंवा वाईटपणानं जा. जगद्गुरु तुकोबा यांनी त्याला विंचवाच्या नांगीचा दृष्टांत दिला. विंचवाचा नाही, नांगीचा दृष्टांत दिला. का? त्या नांगीमध्ये केवळ विष भरलेलं आहे आणि त्या विषाचा संपर्क ज्याला ज्याला झाला त्याला केवळ त्या विषाचा धर्म आहे त्याला वेदना देणे. त्याला काय करणे? वेदना देणे. त्याचं नाव आहे दुर्जन. आणखी तुम्हाला जर मोकळ्या भाषेत बोलायचं झालं, दादा थोडंसं बघून बघले नसल्यासारखं करा, मला मोकळं राहू द्या जरासं. हां दादा, त्यांना मी मुद्दाम बोलून घेतले. खरं सांगा बंधुराजा, मला बोला, मोकळं बोला, मोठ्यानं बोला, हां मोठ्यानं ऐका. खरं सांगा दादा, किती प्रेमानं आपुलकीनं, कोळसा माहिती आहे तुम्हाला? कोळसा बरोबर आहे ना? कोळसा, त्या कोळशाला किती प्रेमानं जवळ धरल्यावर हात काळे करणार? बोला बोला. अहो चांगुलपणानं जवळ धरलं तरी हात काळे करते. बरं राग त्याला दाबून धरले हातात, काय करते? हात काळेच करते. या कोळशाच्या वाहनाची काही माणसं हात रागानं जवळ जा. बरं नाही बापू, तू तुझ्यासारखा चांगला कोणी नाही म्हणून जवळ जा, तरीही ते तुम्हाला कळा लावल्याशिवाय राहीना. आणि वैरभावानं त्याला जरी करून बघा तरी काय करते? ते हात काळेच करते. तसा दुर्जन चांगुलपणानं जवळ जा. बरं याच्यापेक्षा पुढे जाऊन बोलू. त्या कोळशाच्या अगोदरचं रूप त्याचं माहिती आहे का तुम्हाला? त्याला इंगळ म्हणतात, विस्तवाचं, बरोबर आहे? त्याच्यामध्ये लाल भडकपणा असतो. आता मला सांगा, त्या इस्तवाच्या इंगळाला किती प्रेमानं लाल भडक चांगलं दिसायला गडे म्हणून दस्तीत गुंडाळून खिशात ठेवल्यावर जमल? नाही, एवढा साधा विचार करा की मी काय म्हणालो. त्याला आता लाल भडक आहे बाबा, पोळते म्हणून त्याला आपुलकीनं आपण दस्तीत गुंडाळून खिशात ठेवलं. काय करते? चटका देतेच, बरोबर आहे? बरं आता लाल भडक दिसायला भिवून त्याला आपण प्रेमानं जवळ घेतल्या, आता चटका देते म्हणून राग त्याला हातात दाबून धरल्या, काय करेल? चटकाच देते.
रागानं जवळ धरा तरी चटका देते आणि लोभानं जवळ धरलं तरी चटकाच देते. असले चटके देणारे माणसं काही जगात आहेत. त्याचं नाव दुर्जन आहे. कसंही त्याच्या जवळ जा, त्यानं काय करते पोळल्याशिवाय राहत नाही. मग ते साधू असला काय, माळकरी असला काय, कथाकार असला काय, त्याचा गुणच एवढा. त्याच्या संगतीत कसंही जा, ते तुम्हाला दुःख दिल्याशिवाय राहत नाही. त्याचं नाव दुर्जन आहे. विठाला 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 एक जाणतं व्यक्तिमत्व आहे म्हणून मामाच्या उपस्थितीमध्ये बोलतो, तुमच्या उपस्थितीमध्ये बोलतोय. दादा, साधुत्व जरी प्राप्त झालं ना, साधुत्व अभेद भोधावर जरी जाऊन पोहोचला असेल, निर्वैर जरी झाला असेल, जग भगवान परमात्मा व्यापक या दृष्टीने जरी बघत असला, जगात महाराज कुणापासूनच साधूला धोका नाही. साधूला धोका नाही. पण एवढ्या बोधावर गेल्यावर सुद्धा साधूला धोका आहे, फक्त एका व्यक्तीचा आहे. म्हणून तुकाराम महाराजांना देवाला हात जोडून सांगितलंय, नको दुर्जनाचा संग, नको दुर्जनाचा संग, ते एक तुझ देई विचारून मज, नको दुर्जनाचा संग क्षणोक्षणा चित्तभंग. भगवान माझी विनंती आहे, त्यांच्या संगतीत जायचा योग येऊ देऊ नको. कारण का सांगतोय तुम्हाला, साधूला साधुत्वाला जगात इतराकडून धोका नाही, पण दुर्जनाकडून धोका आहे. आणि म्हणून बरीचशी प्रमाण आपल्याला पाहायला मिळतील. कुसंगे नाडीला साधू तैसा, प्रमाण देऊन आपल्याला बघता येईल. साधू बोधावर गेलात तरीही त्याला धोका केवळ एका व्यक्तिमत्वाचा आहे. ते पृथ्वी तलावर एक व्यक्तिमत्व असं आहे महाराज, दुःख दिल्याशिवाय या जगातल्या कुणाला सोडत नाही. दुःख दिल्याशिवाय. मी एक गोष्ट बोलून जाईल, तुम्ही शेतीतले शहरामधली माणसं आहात, तुम्हाला एक गोष्ट बोलून जातोय आणि मुद्दा म्हणून बोलतोय, ऐका. कसली श्रद्धा आहे आमची माहीत नाही हो आम्हाला. त्या श्रद्धेला बाप कळाला नाही, त्या श्रद्धेला माय कळाली नाही. श्रद्धेचा बाप श्रद्धेला म्हणत होता, आमची श्रद्धाच कसली आंधळी आहे आम्हाला माहित नाही. पण श्रद्धेला बाप विनवत होता, श्रद्धे ऐक, मी बाप सांगतोय तुला. श्रद्धे ऐक, मी तुला आई सांगते, ऐक श्रद्धे. एवढं वाईट करू नको. बापाचं जन्म देणाऱ्या माईचं न ऐकता तो निर्णय घेणं श्रद्धे तुला चांगलं नाही. तरीही ती श्रद्धा ऐकली नाही बाबा. तुम्ही ऐकलं, 1 वर्षापूर्वी तिनं बापाला सोडलं आणि एका दुर्जनाच्या संगतीत गेली. दुर्जन कळाला नाही. 36 तुकडे तिचे फ्रीजमध्ये 6 महिने झडत होते. का?
का आमच्या श्रद्धेनं काय वाईट केलं होतं, काय तिची भावना होती, एक भावना होती, तिला दुर्जन कळाला नव्हता, माझा जीवनाचा साथी होईल अशा अपेक्षेनं तिने सहवासात गेली. शेवटी 36 तुकडे तिचे फ्रीजमध्ये सडत होते आणि संधी मिळेल तसा एक एक तुकडा जगाची नजर चुकून स्वानाला टाकल्या जात होता. सांगा, त्या श्रद्धेची भावना त्याच्या संगतीमध्ये जाण्याची जीवनसाथी म्हणून निवडली होती, पण पदरात जर काय टाकलं असेल त्या दुर्जनाचं तर केवळ दुःख टाकलंय. म्हणून माझी विनंती आहे, बसताना आम्ही कुणाजवळ बसल्या एवढं जरा डोळे उघडे ठेवून बसत जा. विठ्ठला 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 का बोलतोय मी, एवढ्यासाठीच बोलतोय. माझं पहिलं सूत्र म्हणून बोलतोय, दुर्जन नावाचं एक व्यक्तिमत्व असं आहे, त्याच्या संगतीत तुम्ही कसंही जा तुमच्या पदरात दुःख टाकतं. एक वर्ग कळाला, त्याचं नाव काय, दुर्जन आहे. बरोबर आहे ना. आता दुसरा वर्ग सांगतो ऐका. दुसरा वर्ग, आपण घड्याळीकडे बघत बघत चालू. दुसरा वर्ग कोणता आहे, सुखाच्या अपेक्षेनं आम्ही जवळ गेलो आणि आमच्या पदरात दुःख पडलं. हा वर्ग कोणता आहे, तो दुर्जन कळाला आम्हाला. आता दुसरा वर्ग सांगताना मी मामाला गिऱ्हाईक म्हणून बोलून घेतलंय. तुम्ही सगळेजण शांत चित्तानं ऐकला तर लक्षात येईल. मामा दादा खरं सांगा, दादा खरं सांगा, हां नीट ऐका सगळेजण. दादा खरं सांगा, लग्नाच्या अगोदर बरं होत्या की लग्न झाल्यावर बरं होत्या? झाल्यावर बरं. हा, मायबापानं पाप केलंय काय म्हणाला? आता अवघडच आहे की नाही? अवघडच नाही. तुम्ही हटकून म्हणल्या मलाही कळालं. कारण का, बाई इथं आली असेल घरला झाला जमाना, दुकान महाराजासंग नगदी लागल्यावर काय करावं? हा, आधी होतो म्हणायचं होतं, बाई घरला गेल्या गेल्या आज म्हणली बिबी घातलाव काय म्हणून, तर दुकान नगदी लागायची आहे. हा, म्हणजे एक सांगा, एक बाजू तुम्ही मान्य केल्या, लग्न झाल्यावर सुखात आहो. मग आधी कोण दुःखात होत्या? आधी कोणाच्या सहवासात होत्या? कोणाच्या तरी सहवासात होत्या, माईच्या, बापाच्या, भावाच्या, कुणाच्या तरी सहवासात होत्या. बाबा काय दुःख दिलं असेल त्याने या दादाला? आता मला सांगा, त्यानं बाजू जर पलटिली, नाही नाही महाराज उग उग म्हणलो, पण लग्नाच्या आधीच बरा होतो, तर गाव घरामध्ये यायच्या दुसरं कोण आलं एका बाईशिवाय? हा, साधी गोष्ट आहे ना, साधी गोष्ट आहे महाराज. मग या लोकांना आम्हाला दुःखच काय दिलंय याच्यासाठी एक वाक्य सांगतो आणि प्रमाण घेतो. जरा भजन करा. विठ्ठला विठ्ठला मी का म्हणतोय असं? तुकाराम महाराज वेडे आहेत काय? दादा म्हणायला पाहिजे होतं तुकाराम महाराजांना, बायको संगती सुख वाटे जीवा. दादा म्हणायला पाहिजे होतं ना. का म्हटलं नसावं? म्हणायला पाहिजे होतं, भावाच्या संगती सुख वाटे जीवा म्हणायला पाहिजे होतं. म्हणलं नाही. आणखी म्हणायला पाहिजे होतं, मित्राच्या संगती सुख वाटे जीवा असं म्हणायला पाहिजे होतं. अजून तुमच्याकडचं गिऱ्हाईक सोडा, एखाद्या या म्हातारीला म्हणाव, आजी सून येण्याच्या आधी बरी होतीस की सून आल्यावर बरी हास म्हणाव. एखादी निबर असली तर म्हणते बाहेरून डबा खालो तर खालो, पण नक्की म्हणल्याशिवाय आहे ना किती दिवसाची बसली होती की म्हणते. कारण का, आम्हाला अपेक्षा होती लग्न झाल्यावर सुख मिळेल, आम्हाला अपेक्षा होती मुलगा झाल्यावर सुख मिळेल, आम्हाला अपेक्षा होती सून आल्यावर सुख मिळेल. पण या वर्गानं आमच्या पदरात दुःख कसं टाकलं सांगतो. एक वाक्य माझं ऐका दादा, माझं एक वाक्य ऐका दादा. माऊली ऐका, आपल्या दुश्मनानं आपल्याला थापड मारली. माझं एक वाक्य ऐका, आपल्या शत्रूने आपल्याला थापड मारली. काही काळापुरती वेदना होईल दादा, पण ज्या दिवशी आपली माणसं आपल्याला मारतात त्याची वेदना जन्मभर होते. जन्मभर होते. आमचा शत्रू बलाढ्य आहे, ताकदवान आहे, शक्तिशाली आहे, त्यानं त्याच्यातली ताकद काढून थापड मारली. वेदना काही काळापुरती झाली, पण ज्या दिवशी आम्हाला मारतात ना त्याची वेदना डोळे मिटताना सुद्धा या जगाचा निरोप घेतानाही त्रास होता दादा, त्रास होतो. का? आम्हाला अपेक्षाच नव्हती हो हे लोक मारतील म्हणून. आम्हाला अपेक्षा होती यांच्याकडून सुखाची, आम्हाला कधी त्रास होणार नाही म्हणून अपेक्षा करून आम्ही त्यांच्या सावलीत गेलो. पण एवढं दुःख पदरात टाकलं,
दुर्जनानंही आमच्या पदरात दुःख टाकू नये एवढं आमच्या पदरात दुःख टाकलं. त्याचं मी प्रमाण देतोय. चला जरा कारण का हा वर्ग कोणता आहे मला तुम्हाला सांगायचं आहे म्हणून प्रमाण देतोय. येरती माई ग दुःखाची जनिती, येरती माई ग दुःखाची जनिती, येरती माई ग दुःखाची जनिती, येरती माई ग दुःखाची यरती माईक दुःखाची जनिती, केवळ दुःखाला जन्म देते, नाही आधी अंती अवसान. त्यांच्यामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी आपल्याला सुख द्यावं एवढं त्यांच्याकडे सामर्थ्य नाहीच. अपेक्षा आम्ही केली पण दुःख पदरात टाकलं म्हणून नामदेव रायाला सुद्धा शेवटी म्हणावं लागलं, साधू संतांना एवढं म्हणावं लागलं महाराज. कारण का अंतकाळे मी परदेशी का म्हणावं लागलं हो? हा, परदेशी आपल्याकडे कोणाला म्हणतात? ज्याला कोणीच नाही मागं पुढे त्याला परदेशी म्हणतात. बरोबर आहे की नाही? हा, ज्याला कोणी जन्म देणारी माय शिल्लक राहिली नाही, जन्म देणारा बाप ही शिल्लक राहिला नाही, आता त्याला सांभाळणारा कोणी राहिला नाही, अशाला आपण परदेशी म्हणतो. बरोबर आहे. मग नामदेव रायाला का बायका पोर नव्हते का तुकाराम महाराजाला नव्हते? त्यांनी म्हणावं अंतकाळी मी परदेशी. का म्हणावं? का म्हणावं? एवढं माहित आहे हे जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंत हे काळेचे नाही कोणी, नाही कोणी. काय महाराज अपेक्षा आहे पण भंग आहे. मग हा वर्ग कोणता आहे? पहिला केवळ दुःख देणारा दुर्जन आहे आणि हे केवळ अपेक्षा करून दुःख पदरात टाकणारा, याचं नाव स्वजन आहे. याला आप्तजन म्हणतात. दुर्जन नावाचा केवळ कसंही संगतीचा केवळ दुःख पदरात टाकतो आणि आप्तजन स्वजन अपेक्षेनं जवळ जा तरी पदरात दुःख टाकतो. म्हणून पहिला आम्हाला दुर्जन म्हणून कळाला, त्याच्या दुःखाचं वाईट वाटलं नाही आम्हाला. पण आमच्यानी आम्हाला ज्या दिवशी दुःख दिलं ना त्या दिवशी एवढी प्रमाण समोर आली महाराज. जीवी बापाची आवड मुकी घालो करी कोड, जेव्हा लागली यमवोड तेव्हा दुरी टाकली, बहीण बंधूचा कळवळा हे तो जानशी दयाळा, जेव्हा मसृंखळा तेव्हा दुरे टाकिले, मित्रज आले गोत्रज आले तेही स्मशानाहुनी परतले, शेखी टाकोनिया गेले मजलागी एकटे,
शेवटी ऐका आम्ही जिला अर्धांगी म्हणावं साधूंची प्रमाण म्हणून बोलतोय. देहग्रहाची कामिनी ती तव राहिली भुवनी एकला जळतसे स्मशाने अग्नी सवे एकला. मामा बोलू तुकाराम महाराजांच्या अभंगानं लोकायला अनुभव आला नाही याचा, पण कोरोनानं जाज्वले यायला अनुभव दिलाय. बायको सुद्धा पोरं सुद्धा मातीला गेले नाहीत कोरोनानं. मी आता कळणार नाही, पण लोक बी फार हुशार जाधव साहेब, लोकही फार हुशार. याचे डोळे झाकल्यावर याला दिसना गेल्यावर याला बोलायला गेल्यावर मग सगळे लोक पाठीमागून म्हणतात रामनाम सत्य है. आता सत्य आहे म्हणून काय फायदा आहे त्याचा? त्याला ऐकू येत होतं तेव्हा सत्य सांगावं. त्याला जेव्हा दिसत होतं त्याला सत्य सांगावं. ज्याला बोलता येते त्याला सत्य सांगावं. आमचे लोक पाठीमागून उदळू त्याला म्हणतात रामनाम. म्हणा 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 आता तरी म्हणा, आपले डोळे उघडे हात म्हणा. कळायला पाहिजे आमचं. आम्हाला साधूंनी जी शिकवण दिली बाबा की आमची सुखाची अपेक्षा होती, दुःख पदरात टाकलं. राहते निराळे रांडा पोरी सकळ. दोन वर्ग कळाले, दोन्ही वर्ग कळाले. दुर्जन बी कळाला आणि स्वजन बी कळाला. तिसरा वर्ग असा आहे ते सुखही देना आणि दुःखही देना. ह्याचा वर्ग कोणता आहे तिसरा? प्रमाणानं सांगतो जरा टाळी वाजून भजन करा. विठाला 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 टाळी टाळी विठाला विठाला. या तिसऱ्या वर्गासाठी प्रमाण आहे का? प्रमाण आहे का? तुका म्हणे आईशी बुद्धी ज्याची आईशी बुद्धी ज्याची जड. केवढी जड, केवढी जड. तुकाराम महाराजांना म्हणावं त्याच्यापेक्षा दगड बरा. आता कसला माणूस असेल तुम्ही ठरवा. मी एक वाक्य बोलतोय, पुन्हा एकदा वाक्य बोलतोय दादा ऐका. जी माणसं माणूस म्हणून जन्म घेतात ना दादा, ती निदान माणूस नावाच्या जातीच्या उपयोगाला तरी यावेत. एक ऐका, जी माणसं माणूस म्हणून जन्म घेतात ती माणसाच्या जातीला तरी निदान उपयोगी पडावी. निदान माणूस जन्म म्हणून जन्मले असतील, माणसाच्या उपयोगाला जर येत नसतील तर निदान ज्या गावात जन्मलेत त्या गावाच्या तरी उपयोगाला यावं. निदान ज्या गावात जन्मलेत
त्या गावाच्या तरी उपयोगाला यावं, त्याचं योगदान असावं. नाही त्यानं गावाच्या उपयोगाला आला, गावाला योगदान देता आलं नाही, तरी निदान मी म्हणतोय ज्या समाजात जन्मलाय त्या समाजाला तरी योगदान देता आलं पाहिजे त्याला. याहीपेक्षा पुढे जाऊन सांगू का, नाही त्याला समाजाला योगदान देता आलं तर एवढं तरी करावं, एवढं तरी करावं, निदान ज्या कुटुंबात जन्माला आलाय त्या परिवारासाठी तरी उपयोगाचा तो माणूस असावा. सांगू अजून तुम्हाला, याहीपेक्षा पुढे जाऊन सांगतोय, माणूस म्हणून ज्या परिवारात जन्मलाय त्या परिवाराच्याही उपयोगाला येत नसल तर माझं शेवटचं वाक्य आहे दादा, शेवटचं वाक्य आहे, ज्या मायबापाच्या पोटी जन्म घेतलाय निदान त्याच्या तरी उपयोगाला यावं झालं, त्याच्या तरी उपयोगाला यावं. नाही त्यानं समाजाच्या उपयोगाला, गावाच्या उपयोगाला आला, धर्माच्या उपयोगाला नाही आला चालेल, गावाच्या उपयोगाला नाही आला तरी चालेल, पण निदान ज्या मायच्या बापाच्या पोटी जन्म घेतलाय निदान तेवढ्या तरी उपयोगाला यावं, तेवढ्या तरी उपयोगाला यावं. याहीपेक्षा पुढे जाऊन सांगतोय, माणूस म्हणून जन्मल्यावर स्वतःच्या तरी उपयोगाला यावं झालं. आणि एवढ्या जर उपयोगाला येत नसेल तर तुकाराम महाराजाला जड अंतकरणानं म्हणावं लागलं, त्याहून दगड बरे देवा. आता मला सांगा, ज्याला स्वतःच काही कळना, सुख दुःख ज्याला स्वतःच काही कळना, एक महिला मंडळी इथं जास्ती आता म्हणून मी जरा बोलू नये म्हणालो, पण इथल्याला सोडून बोलतो. आपल्याकडे एक म्हण आहे, येडीला सासर काय माहेर काय म्हणतात लोक. उग तुम्ही हसू नका, तुम्ही कोणी गुणाचे नव्ह, हा हे तरी काय गुणाचे होतं वाढले काय, हा हे येडीला सासर काय म्हणल्याने हे बायाकडे बघायला तर हसालेत. अजिबात काळजी करू नका, मला कारण पडलं असत. बिनुलीकडे दादा मी संक्रांतीच्या दिवशी कीर्तनाला गेलो, संक्रांतीच्या दिवशी, आणि योगायोग संक्रांत होती, कीर्तनाला वेळ झाला आणि तिथं बसलो. त्या ज्यांच्या इथं बसायची व्यवस्था केली त्यांच्या इथं यायला हसल्या म्हणून तुम्ही लक्ष द्या, हे किती गुणाचे आहेत. तर बसल्यावर उशीर होऊ लागला, 5-25 बाया ते वाण घेऊन घरला आल्या. घरला आल्यावर 5-25 बाया, त्या बायाला वाण दिला. मला वाटलं महाराज म्हणून मलाही वाण देतात काही की, पण ते बाया माझ्याकडे आल्या नाही. अर्धा तास वाट बघलो, ते बाया आल्या सगळ्या, त्या पाटलाच्या घरच्या आल्या, त्या मंडळीला सगळ्याला वाण दिला. वाण दिल्यावर मला वाटलं जाता जाता येतील महाराज म्हणून आपल्याकडे द्यायला. ते जवळ आल्या पण जवळून निघून गेल्या, बघल्या सुद्धा नाहीत, पाया तर पडल्याच नाहीत, बघल्या सुद्धा नाहीत. मला वाटलं आपण बोलावं. एक सुवासीन म्हातारी बाई होती सगळ्याच्या मागं, त्या आजीला म्हणलं आजी इकडे ये. त्याने म्हणले काय महाराज, काय नाही. म्हणलं कसं काय आल्या त्या, काय नाही महाराज संक्रांत आहे म्हणून आल्या त्या. संक्रांत माहित आहे की तुम्हाला, माहित आहे? ते बसून येते म्हणून बसली होती का कवा? नाही, लग्न झाल्यावर बरं वाटायला म्हणलं ना, विचारलो म्या. नाही म्हणजे संक्रांत आल्यावरच बरं वाटायला म्हणलं नाही, विचारलं मी. ते कशावर तरी बसून येते म्हणा, तुमची नाही सगळ्याची तेच होय. ते संक्रांत आहे महाराज म्हणले. मी म्हणलं बरं झालं संक्रांत आहे, हे काय होय? काही नाही महाराज वाण द्यायला आले म्हणले. मी म्हणलं बरं झालं बरं झालं. आणि वाण तुम्ही कोणाला द्यायला? महाराज म्हणले आम्ही बाया बायाला सुवासण्याला द्यायला. मी म्हणलो गड्याला का देणं आल्या? नाही दे ना महाराज म्हणले. मी म्हणलो कसं काय देणार मला सांगा की आजी. नाही नाही म्हणले, उगा नाराज होता महाराज म्हणले. मी म्हणलो सांग की आजी काय झालं, आम्हाला काय देणार? नाही म्हणले महाराज एवढ्यासाठी देना, आम्ही बायाचं बायालाच वाण देता, यायला का देना, एवढ्यासाठी दे ना महाराज, हे वानाचं बी नव्हं गुणाचं बी नव्हं म्हणून दे ना. आधी बरं वाटलं काय तुम्हाला? येडी म्हणले ना, कशा हसू लागते. माझा सांगण्याचा मुद्दा एक, माझ्याकडे लक्ष द्या. एवढ्या जड बुद्धीची माणसं महाराज, एवढ्या जड बुद्धीची माणसं स्वतःच्याही दुःख कळणार, स्वतःचंही सुख कळणार, ते तुम्हाला सुख दुःख काय देतील महाराज? म्हणून बरीचशी प्रमाण आहेत आपल्याकडे. मातेची या खोळे दगडाला पोटाशी, कितीतरी प्रमाण आहेत महाराज. म्हणून तिसरं प्रमाण आहे, तिसरं सूत्र आहे आपलं. एक वर्ग तिसरा असा आहे, त्याच्या संगतीत गेल्यावर ते सुखही देत नाही आणि दुःखही देत नाही, त्याला मूढ जन म्हणतात. 3 झाले. आता 4थं सूत्र आहे. 4था वर्ग असा आहे, 4था वर्ग महाराज कपट बुद्धीनं त्याच्या संगतीत जा, वाईट बुद्धीनं जा, दुष्ट बुद्धीनं जा, सज्जन वृत्तीनं जा, मित्रत्वाच्या भावनेनं जा. केवळ तुमच्या पदरात सुख टाकतो त्याचं नाव वैष्णव आहे. आणि तुकाराम महाराजांनी सांगितलं त्यांच्या संगतीत गेल्यावर सुख मिळालं. अभंगाचं पहिलं चरण. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, वैष्णव
जगद्गुरु तुकोबर आज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतायत एक व्यक्तिमत्व असं आहे महाराज, एक व्यक्तिमत्व पृथ्वी तलावर, त्यांचं नाव वैष्णव आहे. त्यांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर सुख अनुभवायला मिळालं. भगवान जगातल्या अनेकांच्या संगतीमध्ये जाण्याचा योग आला, वेगवेगळा अनुभव आला, पण सुखाचा अनुभव एकाच्या संगतीत आला, त्याचं नाव वैष्णव आहे. आणि म्हणून अभंगाच्या पहिल्या चरणात जगद्गुरु तुकोबांनी सांगावं, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा अनेक मे देवा काही नेने. हा वैष्णव कोण आहे हो? वैष्णव कोण आहे? जशी आम्हाला लक्षणावृत्ती आम्ही दुर्जनाची बघितली, स्वजनाची बघितली, मूळजनाची बघितली, तशी वैष्णवाची लक्षणावृत्ती बघत असताना आमच्याकडे खूप अशी गोड प्रमाणं आहेत, नाही असं नाही, पण आपल्याला वेळेकडे बघत बघत चालावं लागणार आहे. वैष्णव कुणाला म्हणतात याची गोड प्रमाण आहेत. वैष्णव तो जया अवघी देवा वरी माया. एक नंबर 2, वैष्णव जन तो तेने रे कहिए पीड़ पराई जानी रे. वैष्णव जन तो तेने रे कहिए, त्याला वैष्णव म्हणावं, त्याला वैष्णव म्हणावं. कारण कोण? अरे मी एक वाक्य बोलतोय दादा, एक वाक्य बोलतोय, अरे स्वतःच्या दुःखानं दुःखी कोणी होईल, पण समाजाच्या दुःखानं ज्याचं अंतकरण दुखवतं त्याचं नाव वैष्णव आहे. विठाला 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 लक्षणावरती सांगू का? लक्षणावरती कोण्याही जीवाचा न घडो मचल, कोण्याही जीवाचा न घडो मचल, जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम मंगळ कोण्याही जीवाचा नगडो मच्छर वर्म सर्वेश्वर पूजनांचे. या लक्षणावृत्तीवर जो गेलाय त्याचं नाव वैष्णव आहे. त्याचं नाव वैष्णव आहे, त्याला वैष्णव म्हणतात आणि त्यांच्या संगतीत सुख आहे. आता पुढची 1, 2, 3 गोष्टी तुम्हाला सांगतोय. त्यांच्याच संगतीत सुख कसं काय, त्यांच्याच संगतीत सुख कसं काय, तुम्हाला याची अनुभूती येण्यासाठी मी थोडंसं अलीकडची भाषा बोलतोय. सगळ्या जणाला माझा एक प्रश्न आहे. आज 6व्या दिवसांची सेवा आहे ना दादा, बरोबर ना? 6व्या दिवसाची माझी विनंती आहे तुम्हाला, कोणी हात वरी करून सांगा, कोणी हात वरी करून. उद्या 7वा दिवस आहे, परवाच्या दिवशी काला होईल, हे सगळे लोक निघून जातील. त्यावेळेला माझं मत आहे, तुम्हाला आता इथं जेवढा आनंद वाटायला आहे तेवढा घरला गेल्यावर आनंद वाटते. एका माणसानं हातवरी करून कोणीही सांगावं, कोणीही सांगावं महाराज, कोण्याही माणसानं सांगावं. आपण एवढे इथं आहोत, आता जे आनंद वाटतंय. मी एक गोष्ट बोलून जाईल आणखी तुम्हाला सांगतोय. मोठ्या श्रीमंत एका पाहुण्याचं लग्न आहे, 5,000 10,000 लोकसंख्या जमली, 5,000 10,000. खरं सांगा, त्या 10,000 लोकसंख्येत तुम्हाला आनंद वाटतो का इथं जमलेल्या 500 लोकांमध्ये आनंद वाटतो? इथल्या 500 लोकात का? तिथं जमलेले गोते होतं, कळालं ना? की गोत्यात आणतात त्याला गोते म्हणतात. हां, आता पोत्यात घालते त्याला काय म्हणावं आता सांगू नये. हां, ते आप्तजन होतं, इथं जमलेले वैष्णवजन होतं. आणखी तुम्हाला सांगतोय, अरे आम्ही माणसं आहोत, याच्यापेक्षा पुढे जाऊन सांगतोय दादा, एक वाक्य माझं ऐका. तेवढ्या मोठ्या श्रीमंताच्या घरच्या लग्नामध्ये नको तेवढे सुगंधित पदार्थांनी मसाले टाकलेलं वरण 1 डोपा पिऊन बघा, आणि आमच्या भंडाऱ्यातले 4 डोपे वरण पिऊन बघा. ते 1 डोपा वरण सोयऱ्याच्या इथलं तुम्हाला गुणानं झोपू दे ना म्हणाला हो. नक्कीच 1 डोपा पिऊन बघा. कारण का? ते सोयऱ्याच्या संगतीतलं होतं. इथलं आबाळ दिसल, काही सुगंधित पदार्थ नसतील, पण तेही वरण तुम्हाला आबाळ दिसणारा आनंद देऊन जाते.
अरे त्या वर्णावर सुद्धा परिणाम आमच्या वैष्णवजनांचा होतो, तेही सुख देऊन जाते. एवढ्या वैष्णवांच्या संगतीचा परिणाम आहे. म्हणून भंडाऱ्यात लोक जे जास्त जेवायला येतात ना दादा, त्याचं कारणच ते आहे. त्याचं कारण एक आहे, द्रव्य पदार्थावर सुद्धा वैष्णवांच्या संगतीचा परिणाम होतोय. मी खूप मोठ्या एका विद्वानाचं ऐकले दादा, संतांच्या संगतीचा परिणाम जडावर होतोय. संतांच्या संगतीचा परिणाम जडावर होतोय, संतांच्या संगतीचा परिणाम सजीवावर होतोय. नाही असं नाही, खूप गोड चिंतन आहे. पण मी तेवढा आता तुम्ही उभं केलात म्हणून उभं टाकलो मी, माझ्याकडे काही नाही म्हणून सांगतोय. हे का आनंद आम्हाला देऊन जातंय, ते केवळ त्या संगतीचा परिणाम आहे. म्हणून एवढंच बोलून जातो. मग एवढं त्यांच्याकडे सामर्थ्य आलं कशासाठी, एक प्रमाण देतो, जरा टाळी वाजून भजन करा. विठ्ठला विठ्ठला या वैष्णवांचे घरी, या वैष्णवांचे घरी, या वैष्णवांचे घरी, या वैष्णवांचे घरी. प्रेम सुख इच्छा करे, प्रेम सुख इच्छा करे, प्रेम सुख इच्छा करे. आर्य देश देवारे हात जोडून तिष्ठते. या प्रमाणाचा भावार्थ मला झेपवणार नाही, तरी पण प्रयत्न करतोय दादा. झेपवणार नाही मला तो भाव आणि तो अर्थ, मला झेपवणार नाही. पण माझं एक वाक्य प्रमाणाच्या आधारानं म्हणून बोलतोय. ऐका महाराज, सुखाची सुद्धा हिंमत नाही व वैष्णवाच्या दारात जायची. सुखाची सुद्धा हिंमत नाही, फक्त त्याने इच्छा व्यक्त करावी. नंबर 2, प्रेमानं सुद्धा दारात उभं टाकावं म्हणे. याहीपेक्षा पुढे जाऊन सांगू, रिद्धीनं सिद्धीनं दारात जाऊन वाट बघावं म्हणा, आम्ही मध्ये यावं. काय ताकद असेल महाराज, काय ताकद असेल. कुणाबद्दल बोलतोय मी? वैष्णवाबद्दल बोलतोय. हे का बोलतोय मी खरं सांगू का, मला थोडंसं विनोदाच्या बाबतीत जायची सवय आहे, पण आमच्या बोर्डाच्या गाड्या बसल्यात, मला नापास करतात वाटायला. चुकीच्या वाटणं आणि चुकीचं बोलून तुमची दिशाभूल करावं असं माझं मत नाही. कारण एवढी गुणीजन मंडळी आहेत, एवढी सुंदर विद्वज्जन मंडळी आहेत, एवढा भव्य दिव्य मंडप आहे, आणि माझ्यासारख्यानं काहीतरी वेळ निभावून न्यावं आणि तुम्हाला गुदगुल्या करून निघून जावं, नाही मलाही शोभत ते. मी सांगू तुम्हाला, प्रमाणाचा भाव आहे का. या वैष्णवांचे घरी, या वैष्णवांचे घरी, प्रेम सुख इच्छा करी, प्रेम सुख इच्छा करे, रे देश देवारे हात जोडोने तिष्ठते. काय ताकद असेल महाराज. रिद्धीची हिंमत नाही मध्ये, सिद्धीची हिंमत नाही मध्ये. तुकाराम महाराजांची गोड प्रमाण आहेत महाराज. तुकाराम महाराजांना म्हणावं, माझ्या मुखा वाटे नयो हे वचन. कुणाला आशीर्वाद द्यायचे, कुणाला लेकरू हो दे म्हणायचे, नवचे धर्म नाही. मग काय काय वैराग्य असेल ते, त्याचं नाव वैष्णव आहे आणि त्यांच्या संगतीत सुख आहे. महाराज एवढं सगळं आम्हाला लक्षणावरती कळाली, पण एका वैष्णवाचं नाव घेऊन सांगा. आता 10 वाजलेत, 10 मिनिटं जर आटोपतं घ्या.
नको नाही नाही असं होऊ नये. मला एका गावामध्ये झालं असंच, वेळेच्या पुढे झालं कीर्तन. टाळकऱ्याने कसं तरी सांभाळून घेतलं, पण विनेवालं गडबडीचं होतं. चटकन विना घेऊन आलं आणि दिलं लुटून मला. हे धंदा झाला का? मला 11 वाजून गेलेत कीर्तन करायचं. नाही, ओळखीचा मामा आहे आमचा शिरूरकर, तसं काही होणार नाही. पण तुमचे मोजून 10 मिनिटं घेतो, पण चुकीच्या आणि दिशेनं जाण्यासाठी चुकीचं बोलण्यासाठी घेणार नाही. तर वैष्णव कोण आहे? आम्हाला नामोलेखासहित सुख देणाऱ्या वैष्णवाचं नाव सांगा, त्याचं नाव प्रमाण देऊन सांगतो, आणि सुख कसं दिलं एवढं चिंतन सांगतो. जरा टाळी वाजून भजन करा. विठाला 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 विठाला. ज्ञानदेव वैष्णव मोठा, ज्ञानदेव आहा विठ्ठल नामे नामेचा बेटा, विठ्ठल नामे वैष्णवाचं नाव घेऊन तुम्हाला नामोले कसं प्रमाण ठेवतोय तुमच्या समोर. एवढं पटरीवरून चलायचं एवढंच कारण आहे दादा, ॲक्सिडेंट होऊ नये म्हणून. एवढ्यासाठीच वैष्णव कोण? ज्ञानदेव वैष्णव मोठा, विठ्ठल नामे मुक्त बेटा, ज्ञानदान घडे श्रेष्ठा, वैकुंठ वाटा ते गेले. कोण? ज्ञानदेव. आता ज्ञानेश्वराच्या बाबतीत त्यांच्या संगतीत सुख वाटे जीवा, एवढंच एक देव दृष्टांत शेवटचा देतोय, ऐका. जाता जाता एवढंच बोलतोय, मला अभंगाचा स्पर्श केलाय, पण त्याची पूर्तता करण्याचा प्रयत्न करतोय. सगळ्यांना कल्पना आहे ज्ञानेश्वर महाराज भगवान महाविष्णूंचा अवतार. चारही भावंडामध्ये रूपाने देवानच अवतार घेतला. तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे, जगी सूर्य जैसे प्रकाशले, ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, मुक्ताई पावन दीप्ती कळा. चारही भावंडाच्या बाबतीत बोलतोय. एक ऐका, सुख वाटे जीवा याबद्दल बोलतोय. महाराज 4 भावंड जन्माला आले म्हणून, माझं वाक्य नीट ऐका, 4 भावंड जन्माला आले म्हणून या समाजातल्या लोकांनी नको तो छळ केला. नको तो छळ केला. नको तो छळ केला. किती छळ केला सांगावं काय दादा? मी एका तुमच्यासारख्या मोठ्या माणसाच्या मुखातून ऐकलंय. नीट ऐका, नीट ऐका. माझ्या पदरचं नाही मामा, मी नादाच्या गादीहून बोलतोय. मला जबाबदारी आहे, मी हक्कानं बोलतोय, मी अधिकारानं म्हणून बोलत नाही, पण विद्वानाच्या मुखातलं वाक्य म्हणून बोलतोय दादा. ऐकल्यानंतर तुमचंही अंतकरणाने काळीज शांत बसणार नाही, शांत बसणार नाही. ज्यांचा सहवास लाभला ज्ञानेश्वर माऊलीला, ज्यावेळेला भिक्षा मागायला जायचे ना दादा ज्ञानेश्वर महाराज, त्यावेळेला सांगू तुम्हाला महाराज, ही 4ही भावंड जन्माला आले म्हणून जगानं नको तेवढा समाजानं त्रास दिला. पण एक सांगू, एवढं दुःख दिलं, एवढा वेदना दिला, एवढा त्रास दिला, शेवटी जन्म देणारे मायबाप त्यांना गमवायची वेळ आली दादा. मी एवढंच सांगून जाईल, एवढा मोठा अन्याय इतर कुठल्याच वारकऱ्यावर साधूवर झाला नसल, एवढा ज्ञानदेव वैष्णव मोठा याच्यावर झाला. आणि सांगू तुम्हाला, माय नावाचं पंख आणि बाप नावाचं पंख कायमचं ज्याने समाजानं छाटलं,
आणि ज्यांना अनाथ केलं, ज्यांना अनाथ केलं, शांत राहा, फक्त 10 मिनिटं शांत राहा. इकडे इकडे ऐका. विठाला 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 म्हणून उगच्या उग म्हणून नाही तुकाराम महाराजांना वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. का म्हणावं महाराज? नाही, वैष्णवांचं अंतकरण कुणाच्याच बाबतीमध्ये कुणाला वेदना द्यावं, कुणाला त्रास द्यावं, कुणाला दुःख द्यावं, कुणाची अवहेलना करावी, कुणाची विटंबना करावी, हा वैष्णवांचा धर्म नाही. आणि म्हणून भगवान एक पृथ्वी तलावरलं व्यक्तिमत्व असं आहे, त्यांच्या संगतीत फक्त सुख मिळतं. आणि मी ते अनुभवलं म्हणून अभंगाच्या पहिल्या चरणांचा भाव पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेने. जगद्गुरु तुकोबाराला भगवान परमात्म्याने विचारलं असावं, महाराज तुम्हाला त्यांच्या संगतीत सुख वाटलं, पण आम्ही ओळखायचं कसं? आम्ही ओळखायचं कसं? तुकाराम महाराजांनी सांगितलं, भगवान आमच्या मनाच्या ठिकाणी आनंद झाला हे दुःखाचं प्रतीक नाही, सुखाचं प्रतीक आहे. आम्ही गातो हे सुखाचं प्रतीक आहे, आम्ही नाचतो हे सुखाचं प्रतीक आहे, आम्ही उड्या मारतो आणि ज्याच्यामुळं आमच्या अंतकरणामध्ये आनंद निर्माण होतोय हेच त्या सुखाचं प्रतीक आहे. अभंगाचं दुसरं चरण. नाचे उडे आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने. 2 मिनिटं वेळ घेतो. मजाही स्वभावाला औषध नाही, जगातच कुठं नाही म्हणा. कारण मी ज्या वाटेनं आलो त्याचा गुण थोडा तरी निघतेच बाहेर मामा. आता थोडंसं मी बोलतोय, झाला वेळ संपला. मी हे चरण जरा पूर्ण करतोय. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा अजिबात खोट आहे. अर्धा घंटा वाढवा म्हणाले, दोघालाच राहावं लागेल म्हणालो. हे म्हणतील यायला काही कामं नाहीत. हेला जाय आता. विठाला 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 विठाला. बघू सहकार्यांच्या संगतीनं. आता तुमची नाराजी करताय ना. पहिल्यांदा आलो, फार दिवसापूर्वी एकदा आलो होतो इथे मी, नाही असं नाही. पण ऐका, माझ्या वाक्याकडे तुम्ही लक्ष दिल्यानंतर नक्कीच तुमच्या मनामध्ये थोडासा प्रश्न निर्माण होणार आहे. महाराज काय आता बिघडलं काय?
इतका वेळ 1 तासापासून सांगितलंय वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, आणि आता कीर्तन संपायच्या पुढी म्हणालय अजिबात खोट आहे वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. मग तुकाराम महाराजांना लिहिलेलं खोट आहे. तुकाराम महाराजांना तुम्ही खोटं म्हणताय, नारदाच्या गादीवरून बोलताय, अधिकार दिला म्हणून तुम्ही बोलताय, आम्ही ऐकून घेता म्हणून बोलता का तुम्ही? नाही नाही, थोडंसं बघा. मला झेपावल तेवढं म्हणून समोर ठेवण्याचा प्रयत्न करतोय. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा अजिबात असं नाही. म्हणतात हे काय चाललंय, असलं का गोंधळात टाकायला जाता जाता? फक्त एवढ्यापुरती उकल करतोय. नुसतं वैष्णवा संगती पंक्तीला बसून दाबल्यामुळं सुख वाटे जीवा नाही. वैष्णवाच्या संगतीत बसला, दाबून चांगला हाणला, सुख वाटे जीवा कोण म्हणलं? अजिबात नाही. पहिलं वाक्य आहे का, वैष्णवा संगती गाये तर सुख वाटे जीवा. सूत्र आहे. वैष्णवाच्या संगतीत नुसतं जगायसाठी राहू नको, त्यांच्या संगतीत राह, भजन कर, सुखाची अनुभूती येईल. हे सगळ्या टाळ्या उसण्या वाटायला तर 10:30 वाजल्यात मलाही कळालंय. आता पण नाईलाज असा व्हायला, तिकडून इशारे व्हायले, दोन्हीकडून बी इशारे व्हायले. त्यालाही माहित आहे फक्त पहिलं चरण सरलंय. आता कुठं पहिलं चरण सरलंय आणि दुसऱ्यावर आता सुरुवात झालं. इथून पुढे 2 तास म्हणल्यावर अवघड आहे. काळजी करू नका, मी एवढंच सांगून जातोय तुम्हाला, वाक्य पूर्ण करतोय मी. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, पण कधी? वैष्णवा संगती गाये सुख वाटे जीवा, वैष्णवा संगती नाचे तर सुख वाटे जीवा, वैष्णवा संगती उडे तर सुख वाटे जीवा. हा, नाहीतर वैष्णवा संगती इकडे हाणायला आणि उड्या मारायला तिकडी. कुठं कुठं? मी आता त्या भानगडीत जाणार नाही. कारण का सांगतोय तुम्हाला, स्वतः वैष्णवाच्या संगतीशिवाय जर तुम्ही भजन जरी केलं असेल तर त्याच्यात सदोषता असण्याची दाट शक्यता आहे. सदोषता मामा मी प्रमाण म्हणून ऐकतोय आणि माझ्याकडे चिंतनात मी विषय घेतला दादा. ते आम्ही कुठलंही भजन ऐकण्यापेक्षा तुकाराम महाराजांनी हे भजन मान्य केलंय, श्रवण भक्तीला इथं स्थान दिले. कुठं? तेथे रामनाम होईल श्रवण. कुठं कुठं? उगा कुठेही नाही. ज्या वैष्णवांच्या संगतीमध्ये, साधूच्या संगतीत गेल्यानंतर निर्दोष श्रवण भक्ती करायला मिळते. नाहीतर एका ठिकाणी मी कीर्तनाला गेलो, लवकर गेलो जरा, आणि तिथं हरिपाठ चालू होता. त्या हरिपाठातलं ते हरिपाठ म्हणणारं म्हणाले, सगुण निर्गुण गुणाचे अवगुण. आता कुठले अवगुण आणला? कुठले? काही म्हणावं काय? अरे आमच्यातलं निर्दोष भजन जर घडावं असं वाटत असेल गायलेलं, तर साधूच्या संगतीमध्ये. आणि नुसतं गाये तर नाही, वैष्णवा संगती गाये तर सुख वाटे जीवा. आणि म्हणून वैष्णवा संगती नाचे तर सुख वाटे जीवा. म्हणून आमच्याकडे प्रमाण आहेत, खूप गोड प्रमाण आहेत. वेळेअभावी म्हणून मी नाचण्याचे 2 प्रकार आपल्याकडे आहेत. आणि त्या दोन्ही नाचण्याची फलश्रुती सुद्धा प्रमाणानं आम्हाला दिली. पण एक फक्त प्रमाण देऊन जातो. ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं नाचण्याबद्दल, कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायचित्ताचे, हे नामची नाही पापाचे ऐशे केले. कुठं? कीर्तनात नाचो, कीर्तनाचे रंगी 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 नाचो, नाचो, हे नाचो, कीर्तनाचे रंगी 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 नाचो, दीप लावू दे, कीर्तनाचे हात वर दो, दीप लावू दे, नाचो, कीर्तनाचे रंगी नाचो, दीप लावू दे, नाचो, 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 कीर्तनाचे रंगी नाचो, कीर्तनाचे रंगी नाचो, कीर्तनाचे
कीर्तनाचे रंगे ज्ञानदीप लावू जगे. खूप गोड असे प्रमाण आहेत. कीर्तनात का नाचावं, वैष्णवांच्या संगतीत का नाचावं, याची शेवटची फलश्रुती एवढीच सांगतो तुम्हाला, ऐका. कीर्तनात, भजनात, कथेत नाचल्यामुळं काय होते, आणि दुसरं सांगू का तुम्हाला, लग्नात नाचल्यावर काय होते. आता लग्नात एक नाचायची बरीचशी प्रथा निघाली. आता 1.5 घंटे लेट झालं काय लग्न, आणि 2 घंटे लेट झालं काय. पण लग्नात नाचणारे कोण आणि कीर्तनात नाचणारे कोण आणि सुखवाटे जीवा याचा थोडासा संबंध घालतो. आणि आता या कीर्तनात नाचलेलं सांगितलं, ज्ञानदीप लावू जगे, पण आता लग्नातलं सांगून जातो तुम्हाला, जरा ऐका. भूते वेताळे नाचती नाचती, भूते वेताळे नाचती, भूते वेताळे नाचती नाचती, भूते वेताळे नाचती, शिवपार्वती विवाह झाला असेल दादा. नवरदेव लग्नाला जाता जाता वाटत उभं टाकून त्यानं आपले नाचणारे काही बोलिवले असतील. तुम्हाला कथा शिवकथा दादाच्या मुखातून चालू आहे. मी काय त्याच्यामध्ये हात घालणार आणि मला काही येत नाही, पण बोलून जातोय तुम्हाला. एक सांगून जातोय, महादेवजीच्या लग्नामध्ये कोण नाचत होतं त्याचं नाव होतं भूते वेताळ नाचती. दादा दादा बोला बोला बोला. महादेवाच्या लग्नात कोण नाचत होते, भूते वेताळ. लग्नात नाचणारे कोण, लग्नात नाचणारे भूत आणि वेताळ. लक्षात आलं का तुमच्या. लग्नात नाचणारे म्हणून यायला टाइम कळणार, वेळ कळणार, लोकांना त्रास व्हायला कळणार, काही देणं घेणं नाही यायला, काही देणं घेणं नाही. कारण काय, यायची अवस्थाच तशी आहे. मी प्रमाणानं बोलालो, भूते वेताळ नाचती, हे लग्नातलं नाचणं सांगालो तुम्हाला. पण कीर्तनात साधूंच्या वैष्णवाच्या संगतीत नाचल्यावर काय होते सांगू का तुम्हाला. नाचणारा पांडुरंग होतो. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नाचणारा कोण आहे, पांडुरंग आहे. कीर्तनात नाचणारा कोण आहे. अरे नाचता नाचता आम्हाला ते सुख का अनुभूतीला येते, ते देव हा सुखरूप आहे. देव कोण आहे, सुखरूप आहे. सुखरूप ऐसा तुझा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारे खातो.
कोण आहे? अरे देवानं स्वतःला विसरून जावं म्हणून नाचता 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 देवाचा गळला पितांबर सावध होई देवा ऐसा बोले कबीर. अरे काय काय गोड प्रमाण आहेत हे. पण कुठं नाचणे कुठं नाचणे? हा, वैष्णवा संगती नाचे. लक्षात आलं का? वैष्णवा संगती नाचे तर सुख वाटे जीवा. उगा कुठेही नाचे, लग्नात नाचे सुख वाटे जीवा, निवडणुकीत नाचे सुख वाटे जीवा, कोण म्हणलं? नाहीच. म्हणून पहिलं वाक्य जी म्हणलो, नुसतं वैष्णवा संगती सुख वाटे जीवा नाही, वैष्णवा संगती गाये सुख वाटे जीवा, वैष्णवा संगती नाचे सुख वाटे जीवा, वैष्णवा संगती उडे सुख वाटे जीवा, तेव्हा मनाच्या आनंदी. एवढं सोपं नाही. उगं करमणूक करायचं 2 तास आपलं सुख वाटे जीवा, असं एवढं सोपं आहे का? आम्ही 2 चरणापर्यंत फक्त भाव घेण्याचा प्रयत्न केलाय. आपली दिलगिरी व्यक्त करतोय, आपली क्षमा मागतोय. पहिल्यांदा तुमच्याकडे दादाच्या आदेशामुळे येण्याचा प्रयत्न केला. म्हणून जाता जाता एवढीच विनंती करतोय, इतराच्या संगतीमध्ये बसण्यापेक्षा सगळ्यांना परिचित असलेलं एक वाक्य आहे दादा, एक वाक्य आहे, चांगल्याच्या पायथ्याला बसायची वेळ आली तरी चालेल, कल्याण होईल, पण वंगळ्याच्या उशालाही बसू नका. कधी दुःख झाल्याशिवाय राहणार कधीच नकोय. फक्त ओळखायला शिका. आणि म्हणून आमचं मानवी जीवन सुखमय व्हावं यासाठी या पृथ्वी तलावरले वैष्णव आहेत आणि त्यांच्या संगतीमध्ये सुख आहे. एवढाच एक आजच्या अभंगाच्या निमित्तानं संदेश देतोय. वैष्णवा संगती सुख वाटे जेव्हा अनेक मे देवा कायेने गाये नाचे उडे आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने. आता इथंही जाता जाता काडीत टाकतो, काड्या करणं माझा धंदाच होय. लक्षात आलं का तुमच्या? आणखी तुम्हाला सांगतो मामा, आता काही मनाकडे तुम्ही फक्त माणसाचे देखत म्हणू नका, मी तुमचं बाहेर गेल्यावर काय चुकलंय म्हणायचे ते म्हणा, पण प्रामाणिकपणाने सांगालो नारदाच्या गादीहून, वैष्णवा संगती गाये तर सुख वाटे जीवा, हे सुद्धा खोटं होईल. काय तुम्हाला म्हणायचे, काय बोलायचे ते बोला, पण मी वाक्याच्या पलीकडे जाऊन बोलणार नाही. मला एक साखळी घालायची आहे तुमच्या समोर. माझा प्रयत्न आहे अभंग जिथपर्यंत आतमध्ये जाऊन तुमच्या समोर ठेवता येईल तेवढा ठेवण्याचा प्रयत्न करतो. ऐका, असं का म्हणताय महाराज, असं का मला गुरफटताय, का बोलताय असं? एवढ्यासाठीच बोलतोय. वैष्णवा संगती गाये नाचे उडे सुख वाटे जीवा नाही, वैष्णवाच्या संगतीनं दुराविली लाज तर सुख वाटे जीवा. लज्जेचा जर प्रतिबंध शिल्लक राहिला तर सुख वाटे जीवा नाही महाराज, अजिबात नाही. वैष्णवा संगती दुराविला मान तर सुख वाटे जीवा. जर आमच्या जीवनातल्या 4 गोष्टी जर नाही दुरावल्या तरी आम्ही नुसतं देखाव्याला संगतीत राहून टाळ कुटून उपयोग नाही. म्हणून तुकाराम महाराजांना म्हणावं, या सुखाचा अनुभव त्यांच्या संगतीत एवढ्यामुळेच आला की दुःखाला कारणीभूत असलेल्या आणि सुखाला प्रतिबंध करणाऱ्या 4ही गोष्टी आमच्या दुरावल्यात, म्हणून सुख वाटे जीवा अभंगाचा 3रं चरण. लाज भय संगा दुराविला
वैष्णवा संगती गाये दुराविली लाज तर सुख वाटे जीवा. वाक्य जरा बघा, वाक्य बघा जरा. वैष्णवा संगती गाये दुराविली लाज तर सुख वाटे जीवा. एक, वैष्णवा संगती नाचे दुराविली शंका सुख वाटे जीवा. प्रत्येक सूत्र जर आम्ही लावून बघितलं तर आम्हाला सुखापर्यंत अनुभूती येण्यासाठी एवढं सोपं नाही. आणि म्हणून अगदी चारही सूत्र आता प्रत्येकासाठी दादा, वैष्णवाच्या संगतीत लाज दुराविली याचे प्रमाण आहेत का? होय आहेत. वैष्णवाच्या संगतीमध्ये दुराविली शंका याचे प्रमाण आहेत का? होय. वैष्णवाच्या संगतीमध्ये दुराविलं भय याचे प्रमाण आहेत का? होय. पण आता वेळ नाही म्हणून मी बोलत नाही. फक्त एक धावत्या वेगात म्हणून 1 मिनिटाच्या आत फक्त वैष्णवा संगती दुराविली लाज एवढ्यासाठी एवढं देतो आणि भजन घेतो. आता सगळेजण सावधान व्हा, जे कोणी झोपले असतील त्याला जागं करा. टाळकरी मंडळी, बस शेवटचं मला एक शंका याच्यात दूर करायची. कारण का विद्वान माणसं इथं आहेत, मोठमोठी लोकांची कीर्तनं ऐकलेली लोक आहेत आणि माझ्यापेक्षा मी दादा नेहमी कीर्तनात मी बोलायलो, मला 2 घंटे कीर्तन करून जायचे लोक मला काय म्हणतील काळजी नाही, पण ज्यानं बोलवलंय त्याला सालभर लोक जगू देणार. तुला दुसरं कोणी गटलंच नाही काय? कुठलं धरून आणून उभं केला? जवळचं होतं म्हणून बोलिलास की सुखाचं होतं म्हणून बोलिलास? सालभर त्याला ताप होते. त्या माणसाला त्रास होऊ नये म्हणून थोडासा प्रयत्न करतोय आणि वैष्णवाच्या संगतीत दुराविली लाज एवढ्याच प्रमाण देतो. 1 मिनिट अगदी धावत्या वेगात. एकदा कथेचा भाग आहे दादा, भागवत कथेचा. एक गोपिका भगवान परमात्म्याला निरंजनी घेऊन ओवाळायला निघाली म्हणे. इकडे ऐका मी काय सांगतोय. वैष्णवा संगती दुराविली लाज एवढं एक सूत्र पूर्ण करतो जरासं ऐका. एक गोपिका भगवान परमात्म्याला निरंजनी घेऊन ओवाळायला निघाली, पण प्रतिबंध असा आला आणि तिनं गायली, लाजले गे माये आता कवना ववाळू, जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळू, लाजले गे माये आता कवना ववाळू, लाजले गे माये आता कवना ववाळू, ओवाळू मी गेले माय गेले वारके, जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज झाले, ओवाळू मी गेले माय सखिया माझारी, जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज नरहारी, आहा लाजले गे माय कवना ओवाळू. मला वाटलं तुम्ही उठून जायना आणि मलाही जाय म्हणणं वाटलंय. हे दादा हे बी कोणी उठून जायना आणि आपल्यालाही उठून जाय म्हणण्यात वाटलंय. फक्त एवढी शंका दूर करते, एवढी शंका. याचा शेवट फार गोड आहे महाराज. गोपिकेला प्रश्न पडला, चतुर्भुज नर नारी दिसरू लागल्या, ओवाळायचंय मला भगवान परमात्म्याला, आणि एवढा व्यापक रूपानं अनंत रूपानं नटलेला भगवान परमात्मा एकाला ओवाळत तर बाजूची रूप राहून जातील. लज्जास्पद झालं जीवन ओवाळावं कुणाला प्रश्न पडला. आणि त्याच वेळेला हे तुकाराम महाराज अगोदर नामदेवाच्या रूपातले उद्धवाच्या रूपानं त्या गोपिकेला भेटले म्हणे आणि सांगितलं, काय झालं? डोळ्यात पाणी आलंय, निरंजनी हातात आहे आणि तुला देवाला ओवाळायचं. काय झालं? त्यावेळेला गोपिकेनं सांगितलं, महाराज मला भगवान परमात्म्याला ओवाळायचे, पण लज्जा आडवी येते. द्वारकेत गेले मी ओवाळायला, चतुर्भुज दिसतंय सगळं द्वारका. सखियामध्ये गेले, चतुर्भुज दिसतात सगळे. ओवाळावं कुणाला? मला लज्जेने प्रतिबंध केलाय. त्यावेळेला नामदेवरायाने फार सुंदर दुराविली लाज या लज्जेचा प्रतिबंध दूर केला. याच गवळणीचा शेवट जरा बघा.
नामदेवरायानं सांगितलं तुला काय झालं? मला भगवान परमात्म्याला ओवाळायचं आहे. एवढ्या रूपात भगवान परमात्मा, मग एका भगवान परमात्म्याला ओवाळायचं नाही. ठीक आहे मी सांगतो, इकडे इकडे. काय सांगताय, काय सांगताय? हे लक्षात ठेव, ज्याच्या छातीवर ज्याच्या छातीवर स्त्री वत्सलांशनाशी खून आहे, बाकीच्यावर नाही. ज्याच्या गळ्यात वैजयंतीची माळ आहे, खून सांगितली. विष्णुदास नामायने दाविली खून, आणि लज्जेचा प्रतिबंध दूर केला. वैष्णवा संगती दुराविली लाज. मग त्या सुखाला नक्की प्राप्त होता. एवढी प्रत्येकाची प्रमाण आणि सूत्र आहेत. शंकेबद्दल प्रमाण, मानाबद्दल प्रमाण, भयाबद्दल प्रमाण आहेत. आणि हे चारही ज्या वेळेला दूर आमच्यापासून जातात तर आम्हाला सुखाची प्राप्ती वैष्णवाच्या संगतीत होते, अन्यथा नाही. म्हणून एवढंच जाता जाता सांगतोय, लाज भय शंका दुराविला मान, नकळे साधन या परते, गायनाची एवढे आपुलिया छंदे, मनाची आनंदे आवडीने विठोबा रखुमाई. वैष्णवा संगती सुखवाटे जीवानी कमी देवा काही नेने, गायनाची एवढी आपली छंदे, मनाची आनंदी आवडीने, लाज भय शंका दुराविला मान, नकळे साधन या बरते, गायनाची एवढी आपली छंदे, मनाची आनंदी आवडीने. धावते वेगात म्हणण्यापेक्षा भगवान परमात्म्याने जशी वधून घेतलेली सेवा आहे, दादांच्या कृपाशीर्वादाने, वरिष्ठांच्या ज्येष्ठांच्या गुरुवर्यांच्या साधू संतांच्या कृपाशीर्वादाने ही अल्पशी वेडी वाकडी सेवा आपल्या चरणारविंदी समर्पित करतोय. जाज्वल्य जागृत देवस्थान नरसिंह भगवान परमात्म्यांच्या चरण सानिध्यामध्ये, आपल्या या भव्य दिव्य प्रांगणामध्ये साधू संतांच्या उपस्थितीमध्ये, माताबंधू भगिनींच्या समस्त ग्रामवासियांच्या अथक परिश्रमाद्वारे भगवान परमात्म्याच्या असीम कृपेद्वारे चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, आजच्या दिवसांचं कीर्तन पुष्प, माझी योग्यता नसताना सुद्धा दादांनी मला बोलवल्यामुळं मी दादांचे, आयोजक संयोजकांचे, माताबंधू भगिनींचे, उपस्थितांचे सर्व गुणीजनांचे, माताबंधू भगिनी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतोय. मृदंगाचार्य, साऊंड सिस्टीम, गायनाचार्य मंडळी, महाराज मंडळी सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतोय. वेळ झाली म्हणून नाराज झाले असतील त्याचे मनापासून आभार व्यक्त करतो. नाईलाज होता, सूचना येऊ लागते त्याला, तर नाईलाज होता. मलाही सोडून देऊन जात आहे ना, आणि समोरला आलेलं टाळताय ना. हे टाळायचं होतं, एकीकडे आड आहे आणि एकीकडे हिर आहे. आता दोन्हीकडून पेचात पडलेला महाराज आता काय करते तरी काय, नाईलाज होता. तरीही पण तुमच्या जास्तीचा वेळ घेतलाय. 10ला संपायचे कीर्तन, 11:15 वाजलेत, अर्धा पाऊण तास वेळ झाला, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतोय. आणि जाता जाता आणखी एक खूप मोठी गल दादा आहे. आता मात्र तुम्हाला वाटेल असंच म्हणून पुढे नाही आलंय रे. आता काही नेणार नाही, कारण का फक्त एवढी एक शंका तुमच्या समोर ठेवतोय. शंका दुराविली म्हणला ना, होय. भगवान नरसिंहांच्या दरबारामध्ये आपण चिंतन करत आहात खूप मोठ्या श्रद्धेनं. दादा मला तोंड बघून बोलावं किंवा मोठेपणानं बोलावं, मला बोलवतील म्हणून बोलावं हा माझा भाव नाही. पण खरंच दादा तुम्हाला खूप मोठ्या मनाची माणसं मिळालीत. कारण का मोठ्या मनाची माणसं मिळत नाहीत, मोठ्या धनाची माणसं मिळतील, पण धनापेक्षा मनानं मोठी असलेली माणसं आज तुम्हाला तुमच्या सानिध्यात आहेत. म्हणून एवढा मोठा भव्य दिव्य हा नाम सप्ताह आहे. आणि म्हणून धनाच्या श्रीमंतीचा कधी काय होईल सांगता येत नाही, पण मनाच्या श्रीमंतीची मोठी माणसं एवढ्या भव्य दिव्य मोठ्या प्रांगणामध्ये एक माझा शेवटचा प्रयत्न म्हणून फक्त बोलून जातोय. तुकाराम महाराजांनी देवाला सायाशे सांभाळा का म्हणावं एवढंच एक कारण सांगतोय. प्रल्हाद नावाचा भक्त भक्तीमध्ये रममान झाला होता, बाप वैरी होतं हे कळत नव्हतं. एवढा विदेही अवस्थेवर जाऊन भक्तीमध्ये रमलेला भगवंत प्रल्हाद हा सुद्धा स्वतःच्या बापाकडून सुद्धा जीव धोक्यात येऊन त्याला सुद्धा मरणाच्या यातना सहन करून परीक्षा द्यावी लागली. त्यालाही म्हणावं लागलं देवा चांगलं वागल्यावर लई त्रास होते. दादा एक गोष्ट बोलू का बोलतोच आता. हा खरं सांगा, वंगळ्याला वंगळ म्हणावं की चांगल्याला चांगलं म्हणावं? दादा एक मिनिट बोला. वंगळ्याला वंगळ म्हणावं की चांगल्याला चांगलं म्हणावं?
हा? चांगल्याला चांगलं म्हणा, वंगळ्याला वंगळ म्या म्हणाव, वंगळ्याला वंगळ कोण म्हणाव? हा, एक लक्षात ठेवा. पण माझं एक वाक्य आहे का, मी काय म्हणतोय, वंगळ्याला वंगळ म्हणावं हे जरी मान्य असलं आणि चांगल्याला चांगलं म्हणावं हे जरी मान्य असलं, तर माझं एक वाक्य लक्षात ठेवा, चांगल्याला चांगलं म्हणायला मन मोठं लागतं दादा. चांगल्याला चांगलं म्हणायला मन मोठं लागतं आणि वंगळ्याला वंगळ म्हणायला मनकट मोठं लागतं. सोपं नाही, सोपं नाही. नाहीतर आजकाल लोक चांगल्याला चांगलं म्हणणार आहेत, वंगळ्याला म्हणाले तुझ्यासारखं तुझ्या पाया पडतो, तुझ्यासारखं कोणी नाही का, गावात राहते ना तू. अवघड आहे, अवघड आहे. मी काय सांगतोय, इथं वंगळ्याला त्रास होत नाही, चांगलं वागणाऱ्याला त्रास होतोय. आणि म्हणून या अवस्थेवर गेलेला भक्त प्रल्हाद याला सुद्धा सायासानं सांभाळण्यासाठी या झालेल्या देवाचा अवतार म्हणजे नरसिंह जयंतीचा आहे. आणि तुकोब्बर आहे, पूर्वीच्या अवतारातले भक्त प्रल्हादच. तुकाराम महाराजाला जाणीव होती चांगलं वागल्यावर त्रास होते. एवढ्या आनंदामध्ये वैष्णवाच्या संगतीमध्ये जरी आम्ही गात असलो आणि सुखाची अनुभूती घेत असलो तरी आम्हालाही कुणीतरी त्रास देणारा इथं दुर्जन आहे. म्हणून भगवान त्याच्यापासून सहज नाही, तुला सायासानं अवतार घेऊन का होईना आमचा सांभाळ करावा लागतो. आणि तेवढा आमचा सांभाळ कर, आम्ही सुखाची अनुभूती घेतो. अभंगाचा शेवट आहे.
बसा, 1 मिनिट. म्हणे आता आपुल्या सायाशे सहज नाही हं? सहज सांभाळणं वेगळं आणि सायासानं सांभाळणं वेगळं. कारण का सायास याला म्हणतात. आपण नरसिंह जयंतीच्या निमित्तानं बोलण्याचा प्रयत्न करू. नाम प्रल्हाद उच्चारे तया सोडवी नरहरी, याच्या पुढचा सायास आहे. उचलो नि घेतिला कडियेवरी भक्ती सुखे निमाला. एवढं सोपं नाही महाराज, एवढं सोपं नाही. एवढं संरक्षण करण्यासाठी मारण्याच्या जेवढ्या प्रक्रिया घडल्या तेवढ्यातून सोडवण्यासाठी खांबामध्येही प्रगटावं लागलं. हा सायास आहे. संरक्षणासाठी सांभाळण्यासाठी देवाला कुठं प्रगट व्हावं लागलं, हाही सायास आहे. आणि भीती एक वैष्णवाला आणि साधूला होती. मी अनेक प्रमाणात देऊन गेलोय. म्हणून तुकाराम महाराजाला म्हणावं लागलं, देवा आम्ही या आनंदामध्ये या वैष्णवांच्या संगतीमध्ये सुखाची अनुभूती घेतोत, गातोत, नाचतोय. आता आम्हाला कुठलीही भीती नाही. पण एक आहे, तुला सांभाळावं लागणार आहे. कारण का आम्हालाही या दुःखापासून या आनंदापासून कोणीतरी दूर नेणारा वर्ग किंवा याला कारणीभूत असलेला वर्ग एक आहे. त्याच्यामुळे तुला सांभाळावं लागणार आहे. म्हणून जाता जाता आपण सर्वजण नरसिंहांच्या चरणारविंदी समर्पित भावना व्यक्त करू, हात जोडून. भगवान आम्हालाही या सुखाचा आनंद घेत असताना आमच्याकडं सुद्धा तुझ्या सायासाचा अट्टहासाचा प्रयत्न असावा. आणि आम्हाला हा आनंदोत्सव साजरा करत असताना कुणाचीही दृष्ट लागू नये. नाही तर दादा फार सप्ते धोक्यात आलेत. आता सध्या जवळपास आमच्याकडे कोपन कार्डाचे जास्त होतं. कारण का नाही असं नाही. मी सुरुवातीला 30-40 कीर्तनं करत होतो. यावर्षी दादा 165 कीर्तनं केली. मला मोठेपणा म्हणून सांगायचं नाहीच मी या बाजूचा नाहीच. पण एका साधूनं हाताशी धरलं आणि या वाटेवर आणलं. त्यांचं नाव आदरणीय गुरुवर्य वैकुंठ निवासी मामासाहेब मार्तळेकरांनी हाताशी धरलं आणि छत्र मात्र हरिभक्तीपरायण भागवताचार्य मधुसूदनजी महाराजांनी आपल्या परिवारामध्ये सामावून घेतलं. म्हणून तुमच्या सहवासात येण्याचा आनंद मिळाला. आमची काय पात्रता आहे महाराज इथं उभं टाकायची. एवढ्या लोकसंख्येसमोर आम्ही काय बोलावं ना, आमचं कोणा स्वीकारणार आहे. पण आमची ही वाणी नाही, बोलविता धनी वेगळा तो. आणि म्हणून तुमच्या कृपाशीर्वादानं ही झालेली सेवा म्हणण्यापेक्षा करून घेतलेली सेवा समर्पित करतोय. सगळ्या गुणीजन टाळकरी मंडळींचे, महाराज मंडळीचे, उपस्थितांचे, माताबंधू भगिनींचे, मृदंगाचारी आदी करून आमचे अंसुलीकर मामा चोपदार जे आहेत त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. सुंदर साऊंड सिस्टीम आहे. आणि एवढा वेळ झाला दादा तरी शहरामध्ये लोक ऐकतायत 11 वाजल्यावर सुद्धा. 11 वाजल्यावरही ऐकतात कीर्तन. अजून कोणी उठत नाही. आणि त्या कोपऱ्यातून इशारे व्हायलेत, 1 तास वाढवा, अर्धा तास वाढवा. तरी काहीतरी आहे तुमच्या या जागृत देवस्थानाच्या या मंदिरामध्ये, या मंडपामध्ये कुठलं तरी नक्कीच एक दर्जेदार शक्ती, अदृश्य शक्ती इथे आहे. आणि ती तुम्हाला आनंद देऊन जाते. एवढीच या उपस्थितांच्या चरणारविंदीच नतमस्तक होतोय. आणि बोलण्याच्या ओघामध्ये एखादा शब्द गेला असेल तो माझ्या अल्पशा बुद्धीचा दोष आहे. योग्य असेल ते साधू संतांचा म्हणून प्रेमाने स्वीकार करावा. एवढीच आपल्या चरणारविंदी विनंती करतोय. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संती नोही अंगभूत युक्ती. विठ्ठल जय जय विठ्ठल.